महापालिका हद्दीतील मोठमोठ्या गृहप्रकल्पांमध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास असूनही घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली होत नसल्याचा गंभीर मुद्दा शुक्रवारी झालेल्या महासभेत चांगलाच गाजला। गेल्या काही वर्षात विविध कर विभागाने तब्बल 1,37,000 नव्या मिळकतींची नोंद केली असली तरी शहरालगतच्या अनेक गृहप्रकल्पांकडून महापालिकेला अद्यापही कर मिळत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला असून महासभेत शहरातील सर्व अनधिकृत अथवा कर जाळ्याबाहेरील मिळकतींचा समावेश केल्यास घरपट्टीची वसुली तब्बल 1,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते असा दावा यावेळी नगरसेवकांकडून करण्यात आला आहे। दरम्यान कातकडे नगर येथील इमारतीला कॉम्प्लिशन नसल्याचा मुद्दा सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी महासभेत मांडत बिल्डिंग कॉम्प्लिशनचा मुद्दा उपस्थित करत या इमारतींना कंप्लेशन दिले तर सातपूर विभागातूनच 1 करोडची वसुली होईल, तसेच अधिकाऱ्यांच्या कामाची पोल खोलत सभापती देवरे यांनी केली। महानगरपालिकेने आरोग्य खात्यासाठी एक हॉस्पिटल बांधून देईल असं सांगितलं होतं। त्या जागेवर दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर एक बीएड कॉलेज आलं, बीएड कॉलेज आलं, शॉपिंग चालू झालं, रोड चालू झाले, हॉस्पिटल नाही बांधलं। त्याचं 4 एकर आरक्षित जागा होती, त्या जागे महापालिकेने ती जागा पण घेतली। अजून आम्हाला कंप्लीशन नाही त्या जागेचं। आणि आज सुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळेस नळ कनेक्शन दिलं गेलं, त्या ज्या काही नागरिकांनी घेतलं होतं ते घर, त्यांना कमर्शियल पाणी बिल येतं। त्यांचा सतत एकच आहे की आम्हाला कंप्लीशन नसल्यामुळे खरेदी विक्री होत नाही। त्याच्यात काही नागरिकांनी सब रजिस्टर मॅनेज केले आणि खरेदी विक्री व्हायला लागली। आता घरपट्टी नसताना, कंप्लीशन नसताना खरेदी विक्री सुद्धा व्हायला लागली। मॅडम, हा विषय जर का तुम्ही खूप काळजीपूर्वक हँडल केला तर असे किती घर आहेत। आणि मागच्या वेळेस मी एका बिल्डिंगचं नाव घेतलं होतं की घरपट्टी का लावत नाही, तर ते अधिकारी त्याच्याकडे गेले, त्या चेअरमनकडे, त्याला सांगितलं बाबा तू कशाला सांगितलं नगर सावकारांना। लगेच त्याच्या 8 दिवसात घरपट्टी लावून त्या बिल्डिंगला 48,000 रुपये घरपट्टी काढली एकेका नागरिकाची, कारण 20 वर्षापूर्वीची बिल्डिंग होती आणि ते पैसे त्यांच्याकडनं भरून घेतले। असं जर का प्रभाग क्रमांक 10 मध्ये जर का घरपट्टी विषयी जर तुम्हाला लिस्ट दिली मॅडम, तर मला वाटतं 1 करोड रुपये आमच्या सातपूरच निघतील। म्हणून एवढी काळजी घेतली पाहिजे। आणि नळ कनेक्शनच्या बाबतीत जर सांगितलं मॅडम, मोठ्या मोठ्या हॉटेल्स आहेत आमच्या त्र्यंबक रोडला, गंगापूर रोडला, यांचे जर का पाणी बिल देताना अधिकारी हा ऍडजस्टमेंट बिल देतो आणि एखादा मोठा व्यक्ती असत त्याचं पाणी बिल जर जास्त येत असत, त्याला सांगितलं जातं याची काच फोड, मीटर खराब आहे, मग मीटर बदलवलं का मागचं 100 रुपयांनी तुला एवढं बिल दिलं जाईल। अशा पद्धतीने अधिकारी काम करतात, याच्यावर काळजी घेतली पाहिजे। नक्कीच महापालिकेचा आपल्याला येणारा मोबदला वाढत, एवढं सांगतो। मला बोलण्याची मोबदला त्याबद्दल धन्यवाद। या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी केवळ पाट कमिशनच्या आधारे वापरात असलेल्या मात्र पूर्णत्व किंवा भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या निवासी प्रकल्पांची विभागनिहाय विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले। अशा सर्व इमारतींची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले असून दंड आकारल्यानंतर संबंधितांना तो हप्त्यांमध्ये EMI भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी दिले। तर पार्ट कंप्लीशन घेतलेल्या जेवढ्या सदनिका आहेत त्या सगळ्यांची आपण आता इंजिनियर्स आपण नियुक्त केलेले आहेत। मला असं वाटतं विभाग वाईज याचं एक ॲनालिसिस आपलं घेणं गरजेचं आहे आणि पार्ट कंप्लीशनचं कोम्बिंग ऑपरेशन आपण चालू करूया, जेणेकरून मागच्या 3 वर्षात ज्यांनी कंप्लीशन घेतलेले नाही आहे त्यांच्यावरती ही घरपट्टी पाणीपट्टी कंपल्सरी लागू झाली पाहिजे। आणि त्याचबरोबर जे आपल्याला यादी हवी आहे ती सभागृहाला देण्यात यावी की जे काही कंप्लीशनची यादी आहे ती देखील, कारण काय होत आहे की ही जी विसंगती आहे ती प्रॉपर्टी टॅक्स लागत नाही आहे आम्हाला, हे सिटिझन्सचं म्हणणं आहे की गेले 3 वर्षापासून आम्ही कंप्लीशन पण घेतलं आणि ती प्रॉपर्टी टॅक्ससुद्धा त्यांना लागत नाही। आणि मग येणारी प्रॉपर्टी टॅक्सची जी अमाऊंट आहे ती खूप जास्त पद्धतीची आहे। ह्याच्यावरती पण जर आपल्याला विचार करता आला की ज्यांची परिस्थिती अशी नाही आहे आणि त्यांना 5 पट 10 पट आणि 15 पट अशी प्रॉपर्टी टॅक्स येत असेल तर काही EMIच्या स्वरूपात त्यांना आपण ही सवलत देऊ शकतो का, याचाही विचार प्रशासनाने करून ते सभागृहासमोर मांडावं। महापालिकेच्या या निर्णयामुळे आता कर चोरी करणाऱ्या गृहप्रकल्पांचे धाबे दणाणले असून यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।